श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, चला तर आता आपण एक नवीन व्हिडिओ बघूया. तो म्हणजे आळूवडीची रेसिपी, आंबट गोड अशी आळूवडी रेसिपी. तर नेहमी आळूवडी प्रत्येकजण बनवतो, परंतु ह्या प्रकारे बनवून बघा, इतकी सुंदर लागते. इथं मी घेतलेलं आहे डाळीचं पीठ, त्यात 2 चमचे लाल तिखट, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट टाकलेली, हळद टाकलेली आहे आणि थोडेसे जिरे टाकलेले आहे. त्या पद्धतीने मी पीठ तयार करून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक नवीन वस्तू नवीन ट्रिक टाकायची. ती म्हणजे ना, आपल्याला इथे एका वाटीमध्ये मी इथे चिंच आणि गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे आणि ते आता मी त्यात ओतते. तर आपल्याला पाण्याचा वापर नुसतं साध्या पाण्याचा वापर न करता इथे चिंच गुळाचं पाणी वापरायचं आहे आणि त्यानेच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आणि त्यात हात म्हणजे खराब न होता मी कशा पद्धतीने आळूवड्यांना पीठ लावते आणि कशा पद्धतीने बनवते ते नक्कीच पुढे बघा. हाताला अजिबात पीठ न चिटकते. या पद्धतीने जर तुम्ही पीठ लावलं तर हात अजिबात तुमचे खराब होणार नाही. या पद्धतीने तुम्ही आता हे पीठ लावायचं आपल्याला आळूवड्यांसाठी, तर आपले हात भरणार नाही. तर आपल्याला इथे ना चाकूच्या साहाय्याने आम्ही पाणी इथे धुवून घेतले, स्वच्छ करून घेतलेले आणि आता चाकूच्या साहाय्याने मी ते कट करून घेतलं आणि त्यानंतर लाटण्याच्या साहाय्याने पण असं त्या ज्या शिरा असतात ना त्या लाटून घ्यायच्या आहे, म्हणजे त्या व्यवस्थित आपल्याला पीठ लावता येतं त्याला. तर हे बघा, चमच्याच्या साहाय्याने मी आता पीठ लावते त्याला, त्यामुळे माझ्या हातात अजिबात भरणार नाही. आणि आळूवडा बनवताना तुम्ही चिंच गुळाचं पाणी जर वापरलं, इतक्या सुंदर मस्त आंबट गोड आपल्या आळूवड्या तयार होतात. सगळेच आवडीने खातात. इतक्या सुंदर अशा लागतात ह्या आळूवड्या. त्या पद्धतीने त्यामुळे नक्कीच तुम्ही आळूवडे बनवताना चिंच गुळाचं पाणी वापरा. हे बघा, या पद्धतीने मी सगळेच मस्त असं आळूवडे पीठ लावून घेते. असं चमच्याच्या साहाय्याने ही ट्रिक वापरून जर तुम्ही मस्तपैकी असे आळूवडेचं पीठ लावलं तर इतकं सुंदर असे, म्हणजे आपलं पीठ पण वाया जात नाही चमच्यामुळे. नाहीतर हाताला भरल्यानंतर हातांना जास्त पीठ लागून जातं. चमच्याच्या साहाय्याने लावलं तर ते आपले हातही भरत नाही आणि पीठ पण वाया जात नाही. तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही यूज करा. अशा पद्धतीने मी सगळ्याच आता लावून घेते वड्यानं पीठ. या पद्धतीने मी आता पीठ लावून घेतलेलं आहे. अशा आपल्याला त्याला घडी मारायची दोन्ही साईडने. या पद्धतीने मी 2 पानांच्या वड्या बनवून घेतल्या होत्या. भागा हात अजिबात माझे जास्त भरलेले नाही. आता इकडे मी कढईमध्ये पाणी तापत ठेवलेलं होतं. त्यावरती आपल्याला इडली पात्राचं झाकण असतं ना, ते म्हणजे ते ठेवायचं आहे. याच्यावरती मस्त पटकन आणि लवकर व्यवस्थित वाफवल्या जातात त्या. मी ते इडलीचं भांडं न घेता कढईमध्ये ठेवलेलं आहे, कारण ते परत एवढे सगळे भांडे काढा बाहेर आणि ते हे करण्यापेक्षा फक्त एकच मी त्यातला हे काढलेलं आहे झाकण आणि त्याच्यातच करून घेते भांडं काढून. आणि हे बघा, आता मी मस्त आपले वड्या पण वाफून गेलेल्या आहे आणि आता मी इथे कट करून घेते. बघ, या पद्धतीने मस्त अशा कट केल्या. तर आता आपण ते तळून घेऊया. तर ना, इतक्या म्हणजे आकार तरी थोडंसं त्यांचं बिघडलं असलं तरी पण चवीला इतक्या सुंदर अशा होतात ह्या वड्या. तर बघा, मंद आचेवरतीच आपल्याला मस्त खरपूस अशा वड्या तळून घ्यायच्या आहे. थोडा वेळ पहिल्यांदा तेल जास्त तापू द्यायचं, नंतरून कमी गॅसवरती त्या खमंग होईपर्यंत, मस्त अशा कडक होईपर्यंत व्यवस्थित तळू द्यायच्या आहे, दोन्ही साईडने पलटवून. तर अशा प्रकारे जर तळल्या तर इतक्या खरपूस आणि मस्त आपल्या आळूवड्या तयार होतात.
तर माझी तळण्याची पद्धत अशी ना मैत्रिणींनो, की मी पहिल्यांदा गॅस फुल करून तेल तापून घेते, नंतरून आहे ना कमी गॅसवरती अशा जास्त वेळपर्यंत ते भजे असो किंवा आळूवड्या वगैरे ह्या कडक होऊ देते. म्हणजे इतक्या खरपूस आणि सुंदर लागते ना ती गोष्ट खाण्यासाठी. प्रत्येक म्हणजे भजे किंवा आळूवडे हे सगळं बनवताना मी हीच ट्रिक यूज करते. तर इतके सुंदर असे आपले कडक आणि कुरकुरीत असे तो पदार्थ बनतो मग. तर हे बघा इतके सुंदर असे खमंग आपले आळूवडे इथं तयार झालेले आहेत. तर प्लीज व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सर्वांना.